सुंदर ते ध्यान उभे ठेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे कंटी कौस्तुभमणि विराजित कंटी कौस्तुभमणि विराजित कंटी कौस्तुभमणि विराजित मकर कुंडल जगति श्रवणी कंटी कौस्तुभमणि विराजित मणि विराजित कंटी कौस्तुभमणि हेलो हे आवाज कडक करा माझा जर आवाज बसला तू का म्हणे माझे हे सर्व सुख तू का म्हणे माझे हे सर्व सुख तू का म्हणे
मोकळा सोडा बोलताना असं हरी जय कृष्ण हरी हरी जय
रूप पाहता लोचनी हा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता माधव
ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा गोरे खाय भिलेडीची गोरे खाय भिली घोर प्रेमाचा केला घोर प्रेमाचा भोगेला हाची दुष्काळ तयाला दुष्काळ पोहे सुधारे पोहे सुधारे वाचे भगे मारी कोरडीची मारी कोरडी घोर प्रेमाचा भुकेला घोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला नम्हणे शिष्ट अथवा थोडे नम्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला विठोबा विठोबा रुक्माई विठोबा विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा साईनाथ महाराज म्हणा
का महिमा आवडीचे आवडीचे आवडे ऐका महिमा आवडीचे आवडीचे ऐका महिमा 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 आवडीचे हो बोरे खाए भिलाते बोरे बोरे खाए बोरे
हाती दुष्काळ हाती दुष्काळ हाती दुष्काळ हाती 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 दुष्काळ हाती दुष्काळ हाती दुष्काळ री हाती दुष्काळ दया हाती दुष्काळ हाती दुष्काळ दया 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 बदला रे रे बदला रे साला गरे गरे हाती
ऐका महिमा आवडीची बोरी खाया भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला ओही सुदाम देवाचे फके मारी कोरडीची न म्हणी उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठाला विठाला विठ्ठला
नमामि यमुनामहं सकलसिद्धिहेतुं मुदा मुरारी पदपङ्कजस्फुरदमन्दरेणोत्कटा तटस्थनवकारणप्रकटमोदपुष्पाम्बुना सुरासुरसुपूजिता स्मरपितुं श्रियं बिभ्रतिं श्रीगुरुचरणसरोजरज निजमनुमुकुरु सुधारी वर्णौ रघुवरविमलजसो जोदायकुफलचारी बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मस्तक माझे पायावरी हो 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 मस्तक माझे पायावरी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाल
महिमा आवडीची बोरी खाय भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री वारकरी संप्रदायातील वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग आजच्या सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल अभंग निरूपणाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आपल्या या नांदेड नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा भगवत कृपेनं व सप्ताह कमिटीच्या विचारानं माझ्यापर्यंत पोहोचली. आजच्या कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे सर्व टाळकरी वृंद, सर्व वारकरी मंडळींच्या चरणी नतमस्तक आहे. सर्वांना सप्रेम जयहरी आहे. या ठिकाणी बालगोपाल उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे चोपदार काका एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर ते त्या ठिकाणी विना घेऊन ताईंपर्यंत पोहोचले. त्यातली त्यात सुरुवातीला ज्यांनी गोड अशी चाल गायली, ताकदीची चाल गायली व अगदी सुंदर ज्यांचं गायन तयारीचं आहे अशा दोन्ही महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कौतुकाचं गायन ज्यांचं आहे अशा दोन्हीही महाराजांना माझं वंदन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पखवाजाचा साथीकरता उपस्थित असणारे आदरणीय साईनाथ दादा आहेत, त्यांचे धन्यवाद. खूप छान महाराजांचं वादन आहे. एकदा टाळी वाजवा जोरदार. त्याचबरोबर माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सप्ताह कमिटीचे सर्वच उपस्थित आहेत या ठिकाणी मंडळी. त्याचबरोबर ज्यांचं 2 दिवस तुम्ही कीर्तन श्रवण केलं असे उद्धव महाराज आणि व्यंकटेश महाराज दोन्हीही महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सुंदर असं दरवर्षी आणि रोज त्या ठिकाणी हरिपाठ, काकडा, रामायण ही मंडळी घडवून आणतात व या ठिकाणी अध्यात्माचं वातावरण आपल्या या मंदिरामध्ये या नगरीमध्ये टिकवून ठेवतात. त्यांची खूप धन्यवाद आहेत. तुम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांना माझा सप्रेम जयहरी आहे. माझ्यासमोर बसलेल्या ताई, माई, अक्का, दादा, बाबा, काका, त्याचबरोबर यूट्यूब चॅनल आपला भाऊ या ठिकाणी एडिटिंग करतो त्याचेही खूप धन्यवाद. सगळीच जण मंडळी एकदा सिस्टीमवाल्या भाऊसाठी सुद्धा टाळी वाजवा. सिस्टीम दादांची चांगली आहे, चांगली साथ आहे. त्याचबरोबर सगळीच मंडळी उपस्थित असणारे भाविकजन, तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आता माझा काही वेगळा परिचय द्यायची गरज नाही. रोज तुम्ही 3 तास बडबड ऐकता आणि तुम्ही म्हणाल अजून 2 तास ऐकायची बाई, 3 तास ऐकून पुन्हा 2 तास ऐकावी लागली आहे. पण असू द्या, थोड्या वेळापुरतं या ठिकाणी सुंदर असं चिंतन आपण देवाच्या भक्तीचं व त्याचबरोबर तुकोबारायांचं या अभंगामध्ये काय म्हणणं आहे, तुकोबारायांना तुम्हा आमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे हे फक्त मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि वेळेतच आपण सेवा समाप्त करणार आहोत. पण तत्पूर्वी सर्वांनी सर्वांगाचे कान करून माझ्याकडं लक्ष द्यायचं आहे. विठ्ठल सुंदर असं आपलं सप्ताहाचं वातावरण आहे आणि या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि आजच्या सेवेकरता जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबाराया वारकरी संप्रदायाचे कलश, त्याचबरोबर या पंचमवेद निर्माते ज्यांना म्हणतो असे संत तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा पाठातला अभंग असून साधा आहे, असा सरळ आहे. अभंग आपण ओळीत सरळ म्हणावा आणि त्याचा अर्थ लक्षात यावा असा सरळ अभंग तुकोबारायांचा आहे. आणि हा तुकोबारायांचा अभंग तुमच्या आमच्यापर्यंत भक्तीचा महिमा सांगते संत तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून. आणि भक्तीचाच महिमा तुमच्यासमोर मी मांडणार आहे. विठ्ठल तर जीवनामध्ये जगत असताना तुम्ही आम्ही मंडळी या जगतामध्ये आलो आणि जगतामध्ये आल्याबरोबर तुम्हा आम्हा सर्वांना सगळ्या परिवाराची ओळख झाली. मग ताई, माई, अक्का, दादा, बाबा, काका, आपले आईवडील, आपली नाती गोती, मामा, मामी सगळीजण मंडळी आपल्या डोळ्यासमोर दिसली. आपल्याला आपल्या आईनं सगळ्या मंडळींची ओळख करून दिली. पण कुठेतरी नात्याची, परिवाराची सगळ्या आम्हाला ओळख झाली. पण कुठेतरी आम्हाला आमच्या आईनं सांगितलं का की प्रभुरामांचा त्या ठिकाणी चित्रपट दाखवला. चित्रपट म्हणजे सेवा, जी फोटो आपण ज्याला म्हणतो, दाखवला का की बाई हे बघ बाळा, हे राम आहेत, प्रभुराम आहेत, हे कृष्ण आहेत, हे तुकाराम महाराज आहेत, ही माऊली ज्ञानोबारायांची मूर्ती आहे, हे पवनसूत हनुमानजी महाराज आहेत, हे तुम्ही दाखवलं का तुमच्या मुलाला माईंनो? कुठेतरी आमची आई किंवा विसरते हे सांगायला. पण आज आम्ही जगतात जीवनामध्ये या मृत्यू लोकात जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर आपला रोजचा प्रवास चालू आहे.
कुठे आयुष्य चाललंय, कुठल्या दिशेनं चाललेलं आहे, याची माणसाला कल्पना असावी की आम्ही कुठे चाललेलो आहोत, आम्हाला काय मिळवायचं आहे, आम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. आम्हाला बऱ्यापैकी आम्ही मंडळी जीवनाची सफलता मिळवण्याकरता रोजचे रोज आम्ही अट्टहास करत असतो. रोजच्या जीवनामध्ये आमचा धनासाठी, संपत्तीसाठी, मानासाठी आमचा रोजचा अट्टहास आहे. हे आम्हाला प्रत्येकाला करायचं आहे, प्रत्येकाला करायचं आहे की कुठेतरी संपत्ती मिळवायची, धन कमवायचं, मान मिळवायचं. पण त्याचबरोबर सफलतेसोबत सार्थकता जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि ते सार्थक जीवनाचं कधी होतं? झोपलात तुम्ही? सार्थक जीवनाचं कशामध्ये आहे तर जीवनाची सार्थकता वाचे नाम विठ्ठलाचे, येणे सार्थक हो देहाचे. जीवनाची सार्थकता विठ्ठलाच्या नामामध्ये आहे. आम्हाला हेच वारकरी संप्रदाय शिकवतं की बाबांनो, जीवनामध्ये जगत असताना तुम्ही सफलतेला सुद्धा विसरू नका व सफलतेसोबत सार्थकतेला सुद्धा विसरता कामा नये. विठ्ठल वारकरी संप्रदाय किंवा संत विचार आम्हाला हेच सांगतात, तुमच्या संसारासोबत परमार्थ सुद्धा करायला तुम्ही विसरू नका. कारण ज्याला संसारही उत्कृष्ट करता आला, जगतामध्ये आपण जीवन जगत असताना संसार तर प्रत्येकाचा उत्कृष्ट होतो की नाही? तुम्ही माझ्यासमोर बसलेली सगळी मंडळी कुठेतरी सफलतेपर्यंत पोहोचलेला आहात. कारण वयाच्या 30शीपर्यंत माणसाच्या हातात असतं सफल होण्याची. त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या हातात आहे 30शीपर्यंत, त्या ठिकाणी आपण सफल होऊ शकतो. आपण त्याच्यासाठी आटापिटा माणसानं करावा. जीवनात 3 अवस्था असतात. मी तुम्हाला सांगितलं की नाही सांगितली, पण असतात. कोणत्या? बालपण, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था. या तिन्ही काळामध्ये प्रत्येक पहिल्या काळाचा, दुसऱ्या काळाचा आणि तिसऱ्या काळाचा कार्यकाळ, त्यावेळेला आम्ही काय करावं, तो वेळ आम्ही कुठे खर्च करावा. पहिले एक काळ असेल, बालपण असेल, त्या ठिकाणी तारुण्य काळ असेल किंवा वृद्धावस्था. हा जो काळ आहे हा कुठे लावावा, कुठे हा वेळ खर्ची करावा, याचे त्या ठिकाणी गोष्टी सांगितल्या किंवा वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर हा कुठे खर्ची करावा हे सांगणारं आपलं शास्त्र व वारकरी संप्रदाय आहे. कारण प्रत्येक काळाला, मग ती बालपण अवस्था असू द्या, तारुण्यावस्था असू द्या किंवा वृद्ध अवस्था असू द्या, या तिन्ही अवस्थेला आपल्याला त्या तिन्ही अवस्थेचा चांगला उपयोग करून त्याचा उपयोग झाल्यानंतर कुठेतरी आमच्या हाती काहीतरी लागावं, याच्याकरता आपला आटापिटा असावा. विठ्ठल. तर माणूस प्रत्येकजण तुम्ही आम्ही संसार तर उत्कृष्ट करू, पण संसार त्याचाच उत्कृष्ट समजावा. कुणाचा हो? ज्याला संसारासोबत परमार्थही उत्कृष्ट करता आला, त्याचा खरा संसार उत्कृष्ट म्हणावा लागेल. त्याचा खरा संसार माहिती. आम्हाला वेगळा असा वेळ मिळत नाही. आता नाही समजा तुम्हाला वेळ भेटत आहे वेगळा देवाला देण्याकरता, पण मात्र त्याच्याकरता सुद्धा पर्याय सांगितला. तुम्ही स्वयंपाक करताना, भाजी बनवताना, झाडून काढताना, भांडी घासताना एक करा. काय करा? कामामध्ये काय करा काही म्हणा राम राम. मग त्यानं जाईल भवश्रम म्हणून आम्ही ऐकतो, तुमच्या कामामध्ये राम नाम घ्या, तुमचा सहज परमार्थ होऊन जात असतो. दुसरी गोष्ट मैनो, जनाबाईचं तुम्ही चरित्र ऐकून आहात इतके नाही. त्यामध्ये जनाबाईने एकच करावं, आल्या होत्या करा पंढरपुरामध्ये देवाच्या दर्शनासाठी. रोजच्या भक्ती करता, रोज दर्शन व्हावं, रोज भजन व्हावं, रोज कीर्तन ऐकायला मिळावं. पण ज्या कुटुंबात राहत होत्या त्या कुटुंबामध्ये किती माणसं होती हो दादा? हो, 14 माणसं होती. गोणाई राजाई दोघी सासू सुना. तुम्ही आवाज व्यवस्थित देत नाहीयेत. एकतर कसं आहे, आवाज बसलेला आहे, त्यातले त्यात तुम्ही आवाज नीट देत नाहीयेत, पण हरकत नाही, असू द्या. गोणाई राजाई दोघी सासू सुना,
गोनाईरा जाई दोघी सासू सुना दामना माझा ना बापलेक दामना माझा ना बापलेक हो हो. समोरच्या मॉनिटर मध्ये आवाज सोडा. हा गुण हैरा जाई दोघी सासू सोना गुणाईरा जाई दोघी सासू सोना राम राम जाना बापले ग राम राम जाना जन्मले पवित्र त्याचे वंशी जन्मले पवित्र त्याचे वंशी त्याचे वंशी. 14 माणसांचं कुटुंब आहे त्यांचं तिथे त्या गेल्या. पण मात्र राहायला गेल्यानंतर बिचाऱ्या जनाबाई ज्याच्या करता आल्या होत्या निघाल्या. त्यांच्या त्या निघाल्यानंतर लगेच त्यांनी ठिकाणी गुणाईनं म्हणावं थांब बाई जना कुठं चालली दर्शनाला चालले. तेवढ्यात म्हणावं बाई आपलं 14 माणसाचं कुटुंब आहे स्वयंपाक करावा. स्वयंपाक झाला निघाल्या. जना कुठं म्हणे आई दर्शनाला चालले. अगं बाळा स्वयंपाक केला भांडी कोण घासणार. भांडी घासायला बसल्या. निघाल्या. अगं बाळा कुठं निघाली दर्शनाला चालले. अगं बाळा आपलं 14 माणसांचं कुटुंब आहे भांडी घासावी झाडून काढावं पुन्हा एकदा गोऱ्या थापायला जावं. जनाबाईनं आता वेळ तर भेटे ना मग कामात त्यांनी काय करावं विठ्ठल विठ्ठल म्हणावं. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके ओव्या गाव कौतुके तू रवा विठ्ठल. देव आले मग देवानं सुद्धा जात्यावरती बसावं बरं का आजीबाई. आणि जनाईनं पुढं म्हणावं काय म्हणावं विठ्ठल ग माझी माता विठ्ठल ग माझा पिता बहीण बंधू चुलता विठ्ठल माझा. देवानं तेच पाठीमागं म्हणावं. अशा श्री संत जनाबाईंनी आम्हाला सांगितलं काय तुमच्या कामात विठ्ठल पहा आणि ते काम करा. तुमचं काम त्या ठिकाणी सफल होईल आणि तोच तुमचा संसारातला परमार्थ असेल आणि त्यावेळेला तुमचा संसार श्रेष्ठत्वाचा घडेल. विठ्ठल याच गोष्टी आम्हाला संतांनी सांगितल्या तुकोबारांनी सांगितल्या. संत म्हणतात आम्हाला म्हणूनच सांगतोय आजचा काळ नेमका कुठं चाललाय आम्हाला कळना है की नाही. काळ दिवस कुठं चाललाय कळना. मैनो 2 गोष्टी आहेत माणूस आणि काळ. किती धन ठेवा येईल का वापस. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा शरीर वापस येत नाही. काळ वापस किती पैसा दिला तर कालचा दिवस वापस येईल नाही. आयुष्य चाललेलं आहे. आयुष्य जात आहे
आयुष्य जात आहे पहा म्हणून काळ जपत असे महा. काळ जपान काय करा स्वहिताचा घोर वहा आणि काय करा मग ध्यानी रहा श्रीहरीचा. म्हणून ध्यानी रहा श्रीहरीच्या. काळ जपत असे महा. काळाला जपायला माणसानं शिकावं. तर आयुष्य कुठं चाललेलं आहे माणसाला कळना. म्हणूनच भलेही आम्हाला आमच्या आईनं नाही सांगितलं आम्हाला परमार्थ काय पांडुरंग काय अध्यात्म काय, पण या जगतामध्ये आल्यानंतर एक मार्ग दाखवणारे त्या संतांनी आम्हाला सांगितलं. काय सांगितलं? कर जोडून विनवितो तुम्हा नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषया कामा. मग काय करा नांदेडकर तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा ना मग वासुदेव वासुदेव. का म्हणा? नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना जाग करतात त्यामध्ये दुःख यातना. म्हणूनच आठवा वासुदेव म्हणा. करा रे बाबा साधन हरी. जय हो जय हो. करा रे बाबा साधन हरी. 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 धनी करणीचे करू नका. करा रे बाबा साधन हरी. करा रे बापण साधन हरीचे मैनू आम्ही साधन करावं. कुणाचं? हरीचे भजन करावं. आयुष्य चाललेलं आहे मग हे सांगता आम्हाला कोण? संत महात्मा सांगतात. आउठा जागे व्हारे स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवे व्यथा जन्माच्या. हे आम्हाला सांगणारे संत आहेत. माऊली ज्ञानोबराया म्हणतात जया आपण पेपडीये आत्मनाशा जो बिये त्याने धरावी हे त्याने न धरावी हे सोय सावधू होईजे. मग ज्याला स्वतःचं कुठंतरी हिताचं पडलेलं आहे त्यानं काय करावं? ही सोय जी आहे चुकीची वाट मायाजाळ त्यामध्ये जाऊ नका. आणि काय व्हा? सावधू होईजे. सावध व्हा आणि हरीच्या भजनाला लागा. विठ्ठल हे आम्हाला संतांनी सांगितलं. या संत महात्म्यांच्या यादीतले संत तुकाराम महाराज त्यांनी अभंगाच्या प्रथम चरणात महिमा सांगितला भक्तीचा. ऐका महिमा आवडीची, 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 ऐका महिमा आवडीची.
बोरी खाय भिल्लीनीची, ऐका महिमा आवडीची भक्तीचा महिमा. ऐका बरं का, देवानं काय केलं, भक्ती पुढे त्या भावासमोर देवानं काय केलं, बोरी खाय कोणाचे, भिल्लीनीचे. शबरी मैया ऐकून आहात तुम्ही, रामायण तुम्ही ऐकूनच आहात. रामायणामध्ये शबरी मातेचा प्रसंग येतो. रामायण किती सुंदर आहे मैंनो, ऐका बरं का. या ठिकाणी रामायण असतं, हरिपाठ असतो. आदरणीय बाबांचं म्हणणं आहे, तुम्ही मंडळी मोबाईल किंवा इतरत्र वेळ न घालवता इथं हरिपाठामध्ये थोडासा वेळ द्या, रामायणात थोडासा वेळ द्या. काय कुणास ठाऊक त्या रामायणातली त्या हरिपाठातली एक ओळ आपण ऐकावी, श्रवण करावी आणि तेवढेच ऐकून कुठेतरी आपल्या जीवनात परिवर्तन झालं, देवाची कृपा होऊन आपलं कल्याण झालं, काय सांगता येते. म्हणून जीवनामध्ये सत्संग आणि भगवंताचं नाम पाहिजे बरं का. कारण त्याचं असं परमार्थ करून कुठेतरी आमच्याजवळ पुण्याई येते आणि त्या पुण्याईनं आपलं जीवन तरून जात असतं. कारण अनंत भक्तराशी तरले ते असू द्या. विठ्ठल विठ्ठल चक्कर आलेली आहे, सवय नसल्यामुळे त्यांना उभारायची. असू द्या, काही नाही, होत राहते. तर चला ऐका. अनंत भक्तराशी तरले ते वानर, ज्ञान देवा घर चिदानंदी. मैनो वानर सुद्धा तरली, तुम्ही आम्ही जीव आहोत. असो तर त्याच रामायणातला प्रसंग म्हणजे शबरी मातेचा. आम्हाला रामायण सांगतं नगरी असावी कशी, कुल असावं कसं आणि त्या नगरीतली स्त्री व संतान कशी असावी सांगतात त्या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून. नगरी हो अयोध्यासी, रघुकुल सागराना हो, चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. श्रद्धा श्रवण जैसी, शबरी सी भक्ति हो, हनुमत के जैसी निष्ठा और शक्ति हो. हनुमंतासारखी निष्ठा असावी, शबरी माईसारखं भक्ती असावी. मैनो त्याच शबरी मातेचं जीवन चरित्र तुम्हाला माहीत आहे. निष्ठा एवढी, श्रद्धा एवढी, दृढता एवढी, केवढी दृढता. अरे आयुष्य गेलं शबरी मातेचं, पण तरी सुद्धा विश्वास डगमगला त्याशी. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, हे माणसानं लक्षात ठेवावं. या प्रमाणाला, या संतांच्या विचारांना धरून आपण भक्तीच्या पथावरती चालावं बरं का. माईंनो तुमच्यासारखंच असं भजनी मंडळ होतं बरं का. ऐका कशावरून सांगते मी हे. दृढता माणसाची टिकवून ठेवावी. आणि कधी कधी भजन करायला लागलो, हरिपाठ करायला लागलो, परमार्थ करायला लागलो, कुठंतरी काहीतरी जीवनात चुकीचं झालं की आपल्याला वाटतं कशाचं काय, लगेच सोडून देतो आपण. असंच एक भजनी मंडळ होतं, महिला मंडळ. पहिलं काय होतं, अशीच ही सर्व मंडळी, अशी दादा बाबा काका, त्यांचं रोज भजन व्हायचं. लक्ष देऊन ऐका बरं का. त्यांचं भजन व्हायचं मग शनिवार, सोमवार आणि एकादशी. मग त्यावेळेला ही मंडळी सुरुवात केली त्यांनी भजनाला. आपल्या अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र झालं. मग पंचपदी झाली, अभंगाला सुरुवात केली. मग काय होतं, भजनाला सगळे गोल घेऊन बसलेले असतात. मग एकाचा अभंग प्रत्येकाला संधी देतात. मग त्या भजनामध्ये काही 4-2 महिला मंडळसुद्धा उपस्थित होतं. मग त्यांच्याकडं एकीकडं मैक आला आणि बाबा म्हणले, म्हणा ताई, म्हणा अभंग तुमचा.
मग आता मावशीला बरं वाटलं, बाई बाबांनी मान दिला. मग त्या माईनं काय केलं, स्वर धरला. हा तुमचा हा असतो. मग हा म्हणल्यावर लगेच ह्यांनी लगेच म्हटले, बाबा अहो जरा स्वर धरा, नीट धरा, वर व्हायला लागलंय, कमी व्हायला लागलंय, व्यवस्थित म्हणा. मग कसा बसा धरला बाबा स्वर. असू द्या म्हणले शेजारचे, असू द्या, चालू द्या. तेवढ्यात स्वर धरला आणि मावशीनं चालू केलं. संपदा सोहळा नावाडी मनाला चालू केलं. अगं बाई, मग एकीकडं पखवाज गेला, एकीकडं टाळ केला आणि एकीकडंच बाई राहिली. असं काही काही भजनी मंडळाचं असतं. मग ते तसं ऐकताना अशा जाणकार माणसाली जमत नाही. हे बाई जरा नीट म्हण, अभंग म्हणायलीस. कसं असतं दादा हो सर, अभंग किंवा गायन आपलं थोडासा आलाप ताना आकार कमी घ्यायला यावा, पण ते आपलं भजन, ते अभंग कसा असावा, झोपल्या वाटतं नांदेडकर, कसा असावा, स्वरात असावं का नाही. स्वरात असेल ते कानाला गोड लागतं, कानाला बरं वाटतं, ते ऐकावं वाटतं. पण स्वरातच ताळमेळ नाही तर अभंगाचं कसं बरं माणसाला ऐकावं वाटेल. मावशी जरा अभंग स्वरात म्हणा, तालात म्हणा, पखवाज एकीकडे चालला, टाळ एकीकडे चालला. ती बाई म्हणते, हो बाबा अख्ख्या गावाला मी बोलू देत नाही माझ्या पुढं, तुम्ही काय म्हणताय असं. बरोबर म्हणते मी, काहींना सवय असते सौभाग्य स्थापिका, ती काय ऐका ना. आता कसं करावं. अगं मावशी बरं ठीक आहे बाई तुझं तू म्हण, पण तरी हे बाबा काय केले, उठून गेले. तिला आला राग. म्हणली ह्या माणसाला माझा राग आला, म्हणे स्वरात म्हणत नाही, असं नाही तसं नाही. उठूनच गेली ती पण. म्हणे पुन्हा म्हणून तुमचं भजन बघणार नाही, पण एक मात्र मी डोक्यात ठेवून, मी भजन म्हणजे भजनच म्हणून दाखवलं. त्या बाईनं धाकच धरला. ती उठली तिथून, जरा अशी हुशार होती, ती उठली, गल्लीत आली. दुसऱ्या दिवशीच तिनं काय केलं, लाडकी बहीण योजनाच्या सगळ्या गोळा केल्या. सगळ्या गोळा केल्यानंतर सगळ्यांना म्हणते, हे बघ बाई, हो का असं असं झालेले धोंडाबाई, आणि मला भजन स्वरातच म्हणायचं आणि त्या बाबाचं तोंडच गप करायचं म्हणली मला. आता काय करायचं, कसं करायचं बाई, तुला गायनातला सा कळणार, रे कळणार, कसं ग जमाल. ती म्हणली हो तुझं खरंय, पण काही का असाना मला भजनच स्वरात म्हणून दाखवायचं. आता करायचं काय. अगं मी असं ऐकलं होतं की हार्मोनियम वाजवायला आली तर भजन स्वरात म्हणता येतं. बरोबर आहे तुझं, पण आपल्याला कशाचं, भांडी घासण्याऐवजी आपली बोटं स्वयंपाकात चालतात, आपली बोटं भाजी करण्यात हात चालतो आपला, भांडी घासण्यात. ती हार्मोनियम कशाची ग बाई आपल्याला येणार आहे. ती म्हणली बरोबर आहे तुझं, पण हार्मोनियम गरजेची आहे बघ. मग सगळ्यांनी आपलं एकत्रित आल्या महिला मंडळ. ती जी राग आलेली होती ती, केसरा, धोंडा, अक्का, सगळ्याच जणी आल्या. म्हणल्या बरोबर आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत, घाबरू नको. मग आता हार्मोनियम घ्यायची, मग कशी घ्यायची. ती म्हणली करापट्टी. करापट्टी म्हणल्यानंतर ही म्हणली पट्टी, हा कुणी 1 रुपया गणणार नाही. मग कसं करायचं, कसं भजन म्हणणार आहे स्वरात. अगं आपलं कशाला पोट जायचं, सरपंचाला धरा, त्याला दरवर्षी आपण मत देतो ना. काय करायचं, सरपंचाकडेच जायचं आणि त्याच्याच करून हार्मोनियम घ्यायची. बरोबर आहे म्हणले, पटतंय गड्या तुमचं, आम्हाला पटतंय म्हणले. ठीक आहे चला सगळ्याजणी. मग सगळ्याजणी निघाल्या, सरपंचाकडे गेल्या आणि म्हणे लांबूनच पाहिलं सरपंचानं, अरे हे भजनी मंडळ आपल्याकडं कसं काय आलं, ह्या बाया आपल्याकडं कसं, वाट कसं काय चुकली. म्हणे कशानं असं झालं. सगळ्या महिला मंडळ यायला लागल्या. बिचारे बसलेले होते आणि ते महिला मंडळ आलं आणि आल्याबरोबर आपली खुर्ची बसायला दिली. कसं असतं, काही मावशांना अशी मान द्यावा लागतो, इलाज नसतो. मग काहींना त्या ठिकाणी दिला मान, बसल्या त्या सगळ्या. लगेच इकडं चहाला सांगितलं, चहा आणा रे, सगळ्यात मोठी माणसं आलेली आहेत, आणा चहा. चहा आणला, सगळ्याला चहा दिला. मग विचारलं, का हो ताई कसं काय येणं केलं. म्हणे कसं काय म्हणजे, यायचं नाही का तुमच्या दाराला. तसं नाही, पण कसं काय येणं केलं, कधी येत नाही. म्हणे हो बरोबर आहे तुमचं, पण यावेळी जरा काम काढलं. म्हणे कसलं काम. आम्हाला हार्मोनियम पाहिजे आमच्या भजनाला, पेटी पाहिजे पेटी. म्हणे तुम्हाला भजन करायचं का. म्हणे हो आम्हाला भजन करायचं आहे. मग आम्हाला हार्मोनियमसाठी तुमच्याजवळ आलो, तो हार्मोनियम द्या. आता नाही म्हणावं तर जमायचं नाही, कारण तुमचं जर मन दुखलं इकडे याचं सगळं थांबण ना, त्याला ऐकावंच लागल. कारण तुमचं कसं असतं, प्रचार करायच्या वेळेला तुमच्याकडं गाडी आणायची गरजच नाही, कारण तुला म्हणून सांगते असं तुमचं काम असतं.
तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. मग एकीला एक चिटकलेली असते. कुठंतरी मग त्यांनी एवढी मोठी योजना काढली, उगच काढली का? आ त्या माणसांनी मोठ्या, आता मी का नाव घेत नाही, पण त्यांनी योजना काढली, उगच काढली का? काहीतरी वर्म जाणला असेल का नाही? हां, तेच तर म्हणायचे मला. मग सरपंच काय म्हणला, सगळ्या गावाला दुखी नका व्हायना, पण बायाला दुखून जमणार नाही. बायाला म्हणे ठीक आहे बाबा, देऊ हार्मोनियम, देऊ म्हणल्यानंतर खुश झाल्या महिला मंडळ. उड्या मारतच घरी आल्या, उड्या मारत घरी आल्या. अरे वा, हार्मोनियम येणार. सगळ्यांना आनंद झाला. मग इकडं हा बिचारा चिंतेत पडला, कसाच आणावं हार्मोनियम, कायच करावं आता, खर्च आहे आता 15-20 हजार रुपयाचा. तेवढा त्याच्यासोबतचा हुशार होता आहे. ते म्हणला, सरपंचा मी असल्यावर तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना पट्ट्या तुमच्या पाठीमागे, एवढा काळजी करूच नका. म्हणे कशी काळजी करू नको बाबा, त्यांचं मन तर मारून जमणार नाही, कशी का व्हायना आणून तर द्यावं लागेल ना. ते म्हणे तुमचं खरं आहे सगळं, पण एक काम करू, तुम्हाला वाटतं का ते भजन करत्यान म्हणून? त्या भजन करतानाच तुम्हाला वाटतं का अरे बाबा करू, नाही तर घरात नेऊन ठेवू, पण द्यावा तर लागल, उद्या म्हणून नाही. बिचारा असा सरपंच आला, निवडून दिलेला होता, आणि त्यानं साधी 15-20 हजार रुपयाची पेटी दिली नाही. मग असं व्हायला नाही पाहिजे रे बाबा. मग तुमचं बरोबर आहे सगळं, पण एक काम करू, तुम्ही हार्मोनियमची काळजी करूच नका, मी हार्मोनियम करून आणतो, माझ्याकडे ते काम द्या. म्हणे नक्की? म्हणे हो नक्की, डोळे झाकून विश्वास ठेवा. तो माणूस निघाला. आता हार्मोनियम आणायची म्हणल्यावर त्यांनी काय करावं, पंढरपूरला, आळंदीला, तीर्थाला, कुठतरी शहरात जावं की नाही? आ ते कुठे गेला? जंगलात. जंगलात काय? ते म्हणलं जंगलात नाही, अगोदर कुंभारदादाकडे जायचे. कुंभारदादाकडे निघाला. कुंभारदादाच्या घरी गेल्यानंतर कुंभारदादाकडून काय घेतलं, एक गाडगं घेतलं. ते गाडगं घेतलं आणि ते गाडगं घेऊन पुन्हा जंगलात गेलं, वनात. जंगलात जाऊन तिथं एक मवळ होतं. मवळ कळते का? माशाचं. त्यानं ते मवळ झाडलं आणि ते मवळ झाडून त्यातल्या माशा काय केल्या, त्यात टाकल्या आणि तोंड बांधून घेतलं, थाप टाकली, आवाज आला, झाली हार्मोनियम तयार. उडीच मारली ह्यानं. रे वा, काम फत्ते, यशस्वी पार पडलं. घेतलं ते गाडगं, निघाले. आला सरपंचाकडं. म्हणे हो बाबा, झाली तुमची हार्मोनियम, बोलवा महिला भजनी मंडळाला. म्हणे कुठे? हे बघा, हे असं पुढं केलं गाडगं. ते म्हणे हे गाडगं कशाला बरं, आमच्या इथली सगळी माणसं नीट येतं, काही झालं नाही कोणाला. अहो म्हणे बाकी नाही होत, तसं नाही मला म्हणायचं, हार्मोनियम ही हार्मोनियम. अरे बाबा, वयाचे 45 मला पूर्ण झाले, पण माझ्या 45 वर्षाच्या काळात असली कुठं हार्मोनियम बघितले नाही. अहो तुमचं सगळं खरं, पण न्यू मॉडेल आहे हे, आत्ता आलंय. म्हणे खरं? अरे ह्याला पेटी, भाता नाही, बटन नाही ना, असली कसली पेटी? म्हणे हे बघा बाबा, तुम्हाला येते का वाजवायला? येते का? म्हणे नाही येत वाजवायला. मग कशासाठी पाहिजे? स्वरासाठी पाहिजे. मग स्वर तर सांग, देतेच आहे पेटी. कशी देतीये? त्या बाबानं गाडगं पुरं टाकलं, थाप टाकली की ताचून आवाज आला, बुंग. मग आवाज आला, म्हणे झाला स्वर. असंच आहे. महिला मंडळ बोलवलं, सगळ्या जणींना बोलवलं, सगळ्या जणी चहाला बसल्या. म्हणे आणली का हार्मोनियम? म्हणे आणली. कुठे? दाखवा. लगेच हा बाबा हार्मोनियम घेऊन आला. म्हणे कुठं दिसना हार्मोनियम? हे का ही हार्मोनियम? म्हणे अशी कशी? अशीच आहे. म्हणे ही वाजवायची कशी? म्हणे सोपं आहे. तुम्हाला येतं का वाजवायला? म्हणली बाई, दुसरं मला काही येत नाही, पण आम्हाला स्वरासाठी पाहिजे होती, मग तुम्हाला स्वर हार्मोनियम देते. मग त्यानं पुढे घेतलं, थाप टाकली, लगेच आवाज आला, बुंग सा. संपला विषय. स्वरातच म्हणायचा ना, विषय संपला. पण त्या मावशाला वाटलं नाही, बरोबर आहे गड्या, सरपंच फसवणार नाही, असू द्या. वा वा वा, धन्यवाद. सोहळ्या खुश झालं. महिला मंडळ उड्या मारतच घरी आलं. रात्रीच प्रॅक्टिसला बसू म्हणल्या, भजनाच्या स्वरात म्हणायला. कुणाच्या? पाटलीनबाईच्या घरी बसायचं ठरलं. पाटलीनबाईच्या घरी बसल्या. सगळ्याजणी पटपट काम उर केलं. खा नाही तर बसा म्हणल्या, मी चालले भजनाला. सगळ्याजणी बसल्यानंतर मग तिथं आपल्या भजनाला बसल्या. सगळ्याजणी आपल्या गोल घेर केला आणि बसल्यानंतर मध्ये हार्मोनियम ठेवली. तेवढ्यात धोंडा म्हणते, एक केसऱ्या हुकी पुढं जरा वाजवायला. म्हणे बाई नको ग, आपल्याला काय जमणार आहे ते. तेवढ्या धोंडाबाई म्हणते, अगं हो पुढं, तू मी करता करता एक जण आली आणि केलं, थाप टाकली आणि चालू केलं, अलंकापुरी. एक म्हणती स्वर्ध स्वर. अगं ते म्हणली कशाचा स्वर? कुणालाच काही ताळमेळ नाही.
सगळ्या एकच कुणीतरी हुशार पाहिजे की नाही, कोणालाच त्यातलं माहीत नाही, शिकवायला तर सगळ्याच आहेत. म्हणे स्वरधर, ही म्हणते स्वरधर, अगं तुझं चुकायला लागले, ही म्हणते असं व्हायला लागले. म्हणे काय कासा ना करा चालू. चालू केलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. अलंकापुरी झालं. रूप पाहता लोचानी, रामकृष्ण हरी. रूप पाहता सुंदरचं ध्यान झालं. मग विठोबा रखमाई झालं. मग एक अभंग झाल्यानंतर एक जण म्हणते बाई आता चहा ना थोडा ब्रेक घेऊ. आमच्याकडे काय होतं, विठोबा रखमाईचं भजन होऊन चहा पितात माणसं, भजनी म्हणणार. मग चहा टाकायला गेली, तेवढ्यात केसरा म्हणली बाई, जी हार्मोनियम वाजवायला बसली होती मध्ये, ती म्हणते खालून अशी बघते, वरून पाहते, म्हणती बाई माझे 50 वर्ष पूर्ण झाले ग, मी भजन ऐकते, मी कीर्तन ऐकते, कथा ऐकते, पण जन्मात असली पिटी बघितलं नाही. म्हणते ह्याला बटणं नाही, ह्याला भाता नाही, आवाजच कुठून येत असेल म्हणली. हा काहीच कळलं नाही. बघती किती वेळ झालं बघती, त्याला समजानच गेलं. आता कसं वय असं. तेवढ्यात जवळच्या मैत्रिणीला म्हणली इकडे बरं झालं. म्हणे बोल ना बाई काय झालं. म्हणे अशी हार्मोनियम तू बघितली का कधी. ती म्हणते नाही बाई बघितली. असू दे पण आली ना स्वराला, आपल्याला त्या बाईचं म्हणणं आहे, असू दे आपलं चाललंय चालू दे. मग ते काय झालं, सगळ्यांना एक उत्सुकता निर्माण झाली, बाई काय असेल आणि कसं असेल आणि कुठंच असतील बटणं, कुठेच असेल भाता. मग सगळेजणी तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते म्हणणं सगळ्या फेऱ्याच झालं. सगळ्यांना वाटलं ह्याची बटणं भाता कुठे तेच बघायचा, ह्यात आवाजच नेमका कुठून येतो हे बघायचं. त्यांना काय वाटलं, अशी उघडायची आणि अशी लावायची, तशी हार्मोनियम आहे काय की. ह्यांना काय माहीत होतं ह्यांची बटणंच तोंड जागेवर ठेवणार नाहीत म्हणून. त्यामध्ये जे बटणं आहेत, एकदा का पेटी उघडली त्यांनी कोणी कोणाला ओळखू येणार आहे का. मग ती म्हणे अवघडच आहे. अगं काय अवघड नाही, बघा उघडून. मग ते झालं. चहा तिकडं मांडलेला, उकळला चहा, तरी सुद्धा हे डोकत लावायला चालू आहे ह्यांचं. मग त्यात म्हणते पाटलीनबाईला, म्हणते पाटलीनबाई तुमच्याच घरी आहेत, एक काम करा तुम्हीच पुढं व्हा, तुम्ही पुढं व्हा, आम्ही तुमच्या सगळ्याजणी मागून आहोत, तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही उघडा तोंड. ते म्हणली बरं, पण बघा बरं का काही महाग पुढं झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. ठीक आहे म्हणल्या. पुढं आल्या, पहिली गाठ सोडली, बघा बरं का. अहो म्हणे उघडा. दुसरी गाठ सुटली, तिसरी गाठ सोडणार. त्यामध्ये बघा बरं का काही झालं तर पुन्हा तुमचं तुम्ही बांधायचं कसं आहे तसं. तिसरी गाठ उघडली आणि जशी उघडली भांग करून त्या ठिकाणी त्यातून सगळ्या हार्मोनियमचे स्वरच बाहेर. यांच्यातून तोंडातून एवढे भयंकर स्वर निघाले. म्हणे बाप रे, असली पेटीच नाही पुढं, असले तोंड त्यांचे झाले. त्यात काय भरलेल्या होत्या मावळ्याच्या, आणि त्या का कमी असतात का, किती भयंकर आहेत त्या. तोंडाला लागल्या. इकडं पाटलीनबाईचे पाटील वाट बघतात, केसराचे घरचे वाट बघतात. सगळेजण म्हणले बाई सगळं गाव आलं भजनावून, ह्यात कशा आल्या नाहीत ग. सगळेजण आले इकडं तिकडं. पाटलीनबाईचे पाटील गेले केसराबाईकडं. म्हणे तोंडच ओळखू येईना ना, कोण कोणाची तेच ओळखू येईना. अरे म्हणे कुठे आहेत काय, तोंड ओळखू येईना. दुसऱ्या दिवशी तोंड उसरल्यावर म्हणतात बाई पुन्हा म्हणून भजनाचा नादी लागणार नाही. विठाल विठाल. त्यांनी पुन्हा भजनाचं तोंड बघितलं. एक म्हणली बाई धोंडा भजनच शिकाय गेलतो की ग, देवाचंच नाव घ्यायला गेलो होतो, देवानं असं करावं का आपल्यासोबत, असं त्यांनी म्हणलं. आणि त्यांनी लगेच सोडून गेलं, पुन्हा काय आल्या नाही. पण तसं नसावं. जसं मी तुम्हाला दुपारी म्हणले, देह जावो अथवा पण पांडुरंगी दृढभाव ही दृढता जीवनात असावी. दृढता ठेवा. भगवान परमात्म्याचं द्वार आणि भगवान परमात्मा आपल्या भक्तीची, आपल्या प्रामाणिकतेची आणि आपल्या भजनाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. हीच दृढता शबरी मातेने जीवनात ठेवली बरं का. साधूची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर जे साधू महात्मा त्या ठिकाणाहून चालले होते, त्या साधूंनी सांगितलं शबरी आम्ही ज्याचा दिवस आयुष्यभर भक्ती केली आज त्याला भेटायला चाललेलो आहे शबरी, पण काळ असा येईल, तुझं भाग्य असं उजळेल, जगाचा मालक स्वतः तुझ्या द्वारात चालून येईल. मग त्यावेळेला काळच तसा उजाडला माईंनो. रोज शबरी माता म्हणायच्या प्रभू राम श्रीराम जय राम
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की सगळ्यांनी जोरदार हा? माईक पण थांबा. प्रभु रामचंद्र भगवान की पंक्तीसारखा जोरदार खाल्ल्यासारखं प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की रावण महाराज की मस्त वा बरोबर नेमके कोणाचे तुम्ही रावणाचे का रामाचे रामाचे मग कसं काय रावणाची जय म्हणले चुकून झालं गोंधळातले गोंधळात असू द्या इथं बसला दुसरीकड होतं गोंधळात प्रभु रामचंद्र भगवान की रोज श्रीरामाचे भजन करावं आणि रोज म्हणावं राम आएंगे तो अंगना सजाऊंगी जनक की दिवाली मैं मनाऊंगी मेरी जन्मों की सारी पाप मिट जाएंगी राम 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 झूलने तो पालना झूलाऊंगी मीठे होने वचन सुनाऊंगी मेरी जन्मों की सारी पाप मिट जाएंगे राम श्रीराम श्रीराम आई आणि सोन्याचा दिवस उजाडला स्वतः प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या झोपडीत चालवून आले श्रीराम आले आल्याबरोबर पाहतात त्यांना पण सुधरेना काय करावं देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला आले द्वारामध्ये बसवलं पण त्या ठिकाणी काय करावं कळेना सोन्याचा दिवस उजाडला माईंनो सोनियाचा देनो का उजाडला वर्षे अमृताचा घन आजी सोनियाचा देनो का हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन आजी सोनियाचा दिनो सोनियाचा दिनो हरी पाहिला देवाला बसवलं एवढं आयुष्य गेलं पण पात्र कधी गोळा केलं नव्हतं हातावरच खावं बोरं खावी फळं खावी हातातच पाणी प्यावं त्याच हाताचं पात्र केलं एवढ्या रडल्या देवाचे चरण धुवून काढले माईंनो आज आपल्याकडं आपली घरं पात्रांनी भरलेली आहेत बरं का आपलं आयुष्य पात्र गोळा करण्यातच जातं पण मला सांगा देवाचे चरण धुवावे एवढी पात्रता आहे का आपल्याकडं नाही आहे देवाचे चरण धुतले देवाला त्या ठिकाणी उष्टी स्वतः चाखावं बोर देवाला खायला द्यावं का देवानं गोड फळं खावीत कुठं त्यांना त्रास होऊ नये मग स्वतः बोर चाखावं देवानं ते खावं बोरे खाय आणि मग जसं रामांना दिलं तसं लक्ष्मणाला देखील पात्र त्या ठिकाणी दिलं पात्रामध्ये बोरं पण लक्ष्मण दादाच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली बाई काय ही शबरी माता दिसते कशी हिनं किती दिवस झालं ब्रश केलं नसेल काय सांगता येते आपल्याला नको बाबा हे हाता असं पाठीमागच घेतला आणि पाठीमागच्या पाठीमागच फेकून दिलं काय बोराचं ते पात्र पण माईंनो ती बोरं ती फळं
एवढे त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरले. ज्यावेळेस लक्ष्मणदादांना बाण लागला, शक्ती लागली कुठेतरी, त्यावेळेला त्याच पर्वतावरली ती संजीवनी त्यांच्या त्या ठिकाणी कामाला आलेली आहे. हे शबरी मातेच्या भक्तीचं आणि त्या फळाचं सामर्थ्य, ज्या फळाला स्पर्श झाला ते फळ, तिची बी त्या ठिकाणी संजीवनी म्हणून त्या ठिकाणी निर्माण झाली. हे शबरी मातेच्या भक्तीचं, तिचा स्पर्श झाला त्या फळाला, त्याचं ते सामर्थ्य आहे. विठ्ठल सांगायचं एकच आहे मला, जगाच्या मालकानं उष्टी बोरं खाल्ली का? बोरे खाय भिल्लीची. त्या ठिकाणी भावासमोर, त्या भक्तीसमोर देवानं स्वतः शबरीची उष्टी बोरं खाल्ली का खाल्ली? अभंगाचं दुसरं भुकेला थोर प्रेमाचा 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 भुकेला भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला 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 थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ हाची दुष्काळ हाची दुष्काळ हाची दुष्काळ वयाला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवानं शबरी मातेची उष्ट बोरं खाल्ली का? कुठेतरी थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला दुष्काळ आहे, देवाला जो की तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे असा देव. तुम्ही आम्ही चालतो बोलतो, वेगळं काही सांगायची गरज नाही. विश्वोत्पत्त्या देहेतवे, विश्वाच्या उत्पत्तीला जो कारण आहे, जो जगाचा मालक आहे. लक्ष्मी ही देवाची किंवा लक्ष्मी माता, भगवान विष्णू त्यांचे पिता नाही आहेत. कोण आहेत? पती आहे. पण तरी सुद्धा जी तुम्हा आम्हाला धनधान्याची वाटप करते अशी लक्ष्मी माता तिचे पती आहेत. मग अशा देवाला, ज्याला 56 प्रकारचे भोग त्या ठिकाणी दाखवत असतात, सोन्या नानाने मळलेला देव, त्याला दुष्काळ आहे. प्रेमाचा कुठेतरी हा दुष्काळ आहे. म्हणून याच प्रेमा खातर जगाच्या मालकानं शबरी मातेचे उष्टी बोरं खाल्ली. कुठेतरी देव ह्याच प्रेमा खातर नाथांच्या घरी, जसं मी तुम्हाला म्हणले, कवडीनं पाणी घरलं. याच प्रेमा खातर नैवेद्य हातीचा, याच प्रेमा खातर फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती.
थोर प्रेमाचा भुकेला प्रेम निष्कपट वासना नाही, त्यामध्ये निर्विकार असणारं ते प्रेम, कुठलाही अंतकरणामध्ये स्वार्थ नाही, अपेक्षा रहित जे भगवंतावरती केलं जातं त्याला म्हणतात प्रेम. याच प्रेमाखातर भगवान परमात्म्यानं बोरी खाय भिल्लिनीची, याच दुष्काळाखातर देवानं कोरडे पोहे खाल्ले. कोणाचे? ओहे सुदामा देवाचे, ओहे सुदामा देवाचे, हो ओहे सुदामा देवाचे, ओहे सुदामा देवाचे, ओहे सुदामा देवाचे, ओहे सुदामा देवाचे, ओहे सुदामा हक्क मारे गोडाडीचे, ओहे सुदामा देवाचे, हक्क मारे गोडाडीचे, ओहे सुदामा देवाचे, ओहे सुदामा देवाचे, हक्क मारे गोडाडीचे, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हो थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाच्या भुकेला. आदरणीय महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. थोर प्रेमाच्या भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी. सुदाम महाराजांची कोरडी पोहे खाल्ली. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. का? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकदा प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचे. हा, विठोबा रुखमाई, विठोबा विठोबा रुखमाई, रुखमाई, विठोबा विठोबा बस सांगायचं एकच आहे, भगवान परमात्मा भक्ती जीवनामध्ये किंवा परमार्थ आपण केला तर त्याची दखल घेणारा देव आहे. कारण आपण दुपारचं चरित्र जे ऐकलं बरं का द्रौपदी मातेचं, त्यामध्ये द्रौपदी माईनं आपल्या पदराकडनं साडी फाडून त्याची चिंदी केली. मात्र त्याची दखल देवानं कशी घेतली? सभेमध्ये वस्त्रहरणाची वेळ आली त्यावेळेला सगळ्या जगानं मान खाली घातली. कुणीसुद्धा द्रौपदीकडं पाहिलं नाही. पण त्यावेळेला जगाचा मालक द्रौपदी समोर उभा राहिला. हाच भक्तीचा महिमा आहे. म्हणून सांगायचं एकच आहे, जगाच्या मालकाची कृपा आपल्यावरती असते. ज्यावेळेला आपण परमार्थ करतो त्यावेळेला देव म्हणत नाही की आपण कुठले आहोत, कसे आहोत. अवगुण आपले देव पाहत नाहीत. कारण उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठी भाव भक्ती दासी पुत्र कन्या, विदुराचे भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. का? हाच भक्तीचा महिमा आहे. विठ्ठल देव त्या भक्ती समोर न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तुकोबराया तुमच्या त्या भक्ती समोर, तुमच्या त्या साधनेसमोर, त्या निष्ठेसमोर भगवान परमात्मा उष्ट किंवा चांगलं वाईट हे पाहत नाही. ग्वालानं त्या तोंडात ताक भरून आणलं आणि ताक भरून आणलं का? आई देत नव्हती हातात ताक, म्हणून ते ताक तोंडात भरून आणलं आणि स्वतः आपलं पिऊन घेतलं पहिले आणि एकदम गच्च तोंड भरलं. आणि तोंड मग एवढे धूम ठोकली, एवढे पळत निघाले आणि पळत निघाले. जिथे देव होते, देवा थांबा. देवाला थांबवलं.
आ करा असं सांगितलं, आ करा. देवानं आ केला आणि तोंडातलं जसं होतं तसं ताक देवाच्या तोंडात त्या ठिकाणी प्यायला लावलं देवाला. का न म्हणे उच्चिष्ट अथवा तू का म्हणे भक्ती पुढे, पण तेवढी भक्ती आपली तेवढी साधना असावी. देव आपलं उष्ट ग्रहण करेल आणि देव करतो. का करतो? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. विठाला 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 विठाला. असो हा संत तुकोबरायांचा अभंग, ज्यामध्ये की तुकोबरायांनी भक्तीचं महात्म्य सांगितलं. आणि तेच महात्म्य तुम्ही आम्ही जीवनामध्ये का बरं ह्या तुकोबरायांनी या संत महात्म्यांनी आम्हाला सांगितलं. संताचं कामच आहे. आता जागारी वाहिनो जगजोगी जाग जाग बोलती, जागवतात आम्हाला सांगतात आणि मार्ग दाखवतात. मग तुम्ही भक्तिपथावरती चाला, देव आपल्या जीवनामध्ये आपली काळजी वाहतील. बस एवढंच आम्हाला सांगायचं आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकून अनावधानानं गेला असेल तर क्षमा. आणि टाईम संपला असल्या कारणानं त्या ठिकाणी संत तुकोबरायांचा अभंग किती सोडवला काय हे मी तुम्हाला समजा तेवढी तुकोबरायांचे शब्द आहेत, तेवढी आपली पात्रता नाही. पण एक मात्र सांगेल की आपण जर ही गोष्ट जीवनात धारण केली, बस जे काही आहे ते फार छोटं मी आपल्यासमोर मांडलं आणि ते सोपं मांडलं, ते आपल्या लक्षातही आलं असेल. जीवनात जर धारण केलं तर जीवनाचं आपल्या कल्याण आहे. बस एवढं मी सांगेल. विठाला झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल. प्रेमच प्रेमारती गोविंदा देव वाढती, बाळा पुढाणी मुधाव नामामय केशवातील अरे ज्ञान राजा देवती सारो संत अवतार पांडुरंगा आरती ज्ञान राजा बल सेवती साधू प्रगट वय भोलेश्वर ब्रह्मांडके राम आरती ज्ञान राजा अभंग रक्षिले तुकाराम स्वामी सद्गुरुदास गीता तोडण्याचे धरणी मस्तकडे स्वामी डोळ्यानं पाय मरुपल प्रेमे आले ज्ञानाचे भूषण
ठेवावी माझी आस पंढरीचा वारे जगू देणारे संत संगी सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारे जगू देणारे चंद्रबा कृष्ण मागे पंढरीचा वारे जगू देणारे मागणती की तुझ प्रत्यय तेरे पाय पांडुरंगा या संसार आणि तुझे काही न मागवते कामाने आता उदारतोय. मजठे पाये संताचे हरिभक्त परायण भागवताचार्य